स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजचं आपलं डे 7. आजच्या या सेशनमध्ये आपला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज जो सकाळी रेकीचा शक्तिपात झाला, आज आपण त्याचं ऍक्टिव्हेशन करणार आहोत. एनर्जी तुम्ही स्वतः पर्सनली अनुभवणार. तुमच्या शब्दांनी म्हणजे पाण्याची चव बदलू शकते, तर मग लोकांच्या जीवनात का बदल होणार नाही? कारण या जगामध्ये प्रत्येक शरीरामध्ये 70% पाणी आहे. मग जर तुमच्या शब्दांनी तुम्ही पाण्याचे व्हायब्रेशन चेंज करू शकता, म्हणजेच तुमच्या शब्दांनी आता तुम्ही व्यक्तीचे व्हायब्रेशन देखील सकारात्मकतेत बदलू शकणार आहे. त्यासोबतच जर तुम्ही मिठाचा खारटपणा तुमच्या शब्दांनी कमी करू शकत असाल, तर लोकांच्या जीवनातला कडूपणा तुम्ही दूर करून त्यांना स्माइली बनवू शकणार आहे. तर हे सगळे प्रॅक्टिकल आज आपण बघणार आहोत. तर या सेशनसाठी सगळ्यांचं स्वागत. तुम्ही सेल्फ हिलिंग आणि टच, जर वेळ असला तर आज आपण टच इतरांना पण हील कसं करायचं हे आपण बघणार आहोत. उद्या दसऱ्याची आपल्या क्लासला सुट्टी असणार आहे. परवाच्या दिवशी मी तुमचं सगळ्यांचं जे काही पेन आहे ते हील करून देणार आहे. अगदी आजच आमचा मास्टर लेवलचा क्लास चालू होता 3 ते 4च्या वेळेस, आणि एका मॅडमनी मला सांगितलं की त्या मागच्या गुरुवारी ऑफिसला जाताना त्यांचा अपघात झाला आणि त्या पडल्या. त्यांच्या बरगड्यांवर मार होता आणि मागच्या गुरुवारपासून आज बुधवार आहे, त्या उठून बसू शकत नव्हत्या, गळ्याला पट्टा लागलेला होता. आणि आता मी त्यांचं त्या 3 ते 4 मध्ये 5 ते 6 मिनिटाचं हिलिंग केलं आणि त्या हिलिंग मध्ये अक्षरशः गळ्याचा पट्टा काढून उठून बसल्या. आनंद वाटतो की अशा सगळ्या गोष्टी ज्या घडतात. तर रेकी खरोखर ती ऊर्जा आहे ज्याला तुम्ही स्पर्श कराल, तुम्ही तुमच्या जीवनाला संपूर्ण आनंदाने परिपूर्ण करू शकता. ओके. इथे कुठलं मॅजिक नाही, आणि तेच मॅजिक आज आपण पहिली पायरी या मॅजिक मधली अनुभवणार आहे. कारण हे मॅजिक नाही, पण याचे जे रिझल्ट येतात इट्स मॅजिकल. याच्यातनं तुम्ही स्वतःच्या जीवनाला तर आनंदी करता, पण जेवढं देण्याच्या भावनेने तुम्ही कराल तेवढाच सुंदर अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवणार आहे आणि स्वतःसह इतरांना आनंदी करू शकणार आहे, सकारात्मकतेने परिपूर्ण करू शकणार आहे. चला तर मग आज आपण सगळ्यात पहिले आपण सकाळी जो शक्तिपात घेतला त्या एनर्जीला ऍक्टिव्हेट करू शकणार आहे. बघा, जे लोकांनी सकाळी शक्तिपात ग्रहण केला पण आता वर्किंगमुळे जर आता जॉईन करू शकत नसतील, तरी काही हरकत नाही. तुम्ही रेकॉर्डिंग बघून ऍक्टिव्हेशन करू शकता. शक्तिपात रेकॉर्डिंग मध्ये होऊ शकत नाही, म्हणून त्याचं कुठलंही रेकॉर्डिंग उपलब्ध नसतं. ते गुरुकडनं शिष्याला समोरासमोर स्वतःच्या नावासह जॉईन करूनच घ्यावं लागतं. व्हिडिओ ऑन ठेवावा लागतं. पण ऍक्टिव्हेशन तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता, त्याला कुठली अडचण नाहीये, कारण हीच ऍक्टिव्हेशनची प्रॅक्टिस आपल्याला पुढे 21 डेज करायची आहे. ओके, सो तयार आहात सगळे? चला, व्हिडिओ ऑन करायचा आहे. प्रॅक्टिस साठी स्विच ऑन युअर व्हिडिओ. पाण्याची बॉटल घेऊन बसायची आहे सोबत. ऍक्टिव्हेशनचे हेडफोन चालणार नाही. खूप पाणी प्यायचं नाहीये आपल्याला, थोडं थोडं पाणी प्यायचं आहे. जान्हवी, पाणी. वाटीमध्ये थोडं मीठ घेऊन बसायचं. सध्या नाही, एक 5-10 मिनिटं लागतील त्या प्रक्रियेला. ओके, सो रेडी आहात सगळे? चला सुरू करायचं. ऍक्टिव्हेशन. ऍक्टिव्हेशन का? जी ऊर्जा आपण सकाळी ग्रहण केली त्या ऊर्जेला आपल्याला पुढे जर निरंतर यूज करायचं आहे, आणि म्हणून त्या ऊर्जा आपल्याला ऍक्टिव्हेट करून घ्यायच्या आहेत. स्पर्शाच्या माध्यमातून आज तुम्ही स्वतःला हील करणार आहे आणि इतरांना देखील हील करू शकणार आहे. ओके. चला, तर प्रार्थना करूया स्वतःला. दिव्य रेकी शक्तीची प्रार्थना करा. मी सांगते त्या पद्धतीने माझ्या पाठोपाठ ही प्रक्रिया करा. जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये असतील किंवा एखाद्या मशीनवर काम करत असतील त्यांनी थांबून करा, कारण मशीनवर काम करताना हे करू शकत नाही. चला, प्रार्थना करा. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार ही प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ही प्रार्थना केल्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहेत.
10 आपल्याला जे आहे 5 प्रोसेसमध्ये आपण हे ऍक्टिव्हेशन करणार आहे. हाताचा जो पोझिशन राहील ते कप शेप मध्ये राहणार आहे. असे बोट वगैरे फाकलेले नको आहे. आपल्याला या पद्धतीने 10 बोट जोडलेले असं हवं आहे. हाताचा थोडा कप शेप असा हात ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि अफर्मेशन द्यायची आहे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र आणि घड्याळीच्या दिशेने फिरवायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, कारण रेकीची ऊर्जा तुमच्या पाम चक्रामधनं प्रवाहित होणार आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील, चार्ज म्हणजे तुम्ही ऊर्जांना चार्ज करताय. हील म्हणजे उपचारक ऊर्जा ऍक्टिव्हेट करतात आहे. आणि तुम्ही तुमच्या त्या ऊर्जांना प्रोटेक्शन देताय, म्हणजे तुम्ही प्रोटेक्शनची निर्मिती करताय. चार, हळूहळू हळू हात एकदम स्लो फिरवायचा 21 टाइम्स. मोजत बसायचं नाहीये, अंदाजे 21 वेळा पण व्यवस्थित फिरवायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्लोली. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर उजवा हात खाली, डावा हात वर, किंवा जो तुमचा हात वर होता तो खाली घ्यायचा. सेम अफर्मेशन. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, मनातल्या मनात बोलायचं. मनातल्या मनात, मला आता तुम्हाला ऐकायला जावं म्हणून बोलावं लागतं जोरात. तुम्हाला मनातल्या मनात बोलायचं. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 त्याच्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून हात मांडीवर ठेवायचा आहे. आणि इथे आपल्याला क्लॉकवाईजच फिरवायचं आहे, टच करायचा नाहीये. आणि म्हणायचंय चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 7 चक्रांच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करतोय आपण इथे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 त्याच्यानंतर आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे. तर आता आपण आपल्या नाभी चक्राला ऍक्टिव्हेट करणार आहे. टच करायचा नाही नाभीला, वरच क्लॉकवाईज. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 आणि दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवून, हृदयाला टच करायचं नाही. हृदय चक्रासमोर ठेवून आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. संपूर्ण शरीर आणि आभा मंडळाला आपण प्रोटेक्शन देतो आहे.
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. संपूर्ण शरीर आणि आभामंडल आपण प्रोटेक्शन मागतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 आता दोन्ही हात रब करायचे आहे. रब युअर हँड. एक मिनिट. आता आपल्याला एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. हा तुमच्या हातामध्ये जे आता व्हायब्रेशन्स कुणाला कंपन जाणवतील, थंड, गरम किंवा राऊंड फिरणारी एनर्जी, जेव्हा तुम्ही हात असे रब कराल, करून बघा. हीच ऊर्जा आहे जी उपचारक ऊर्जा म्हणून आपण इथून पुढे वापरणार आहे. जे व्हायब्रेशन्स तुमच्या हातामध्ये निर्माण होत आहे, हीच ऊर्जा तुम्ही उपचारक ऊर्जा म्हणून वापरणार आहे. उपचारक ऊर्जा म्हणून तुम्ही वापरणार आहे. आता हे दोन्ही, एक जे एनर्जीचा बॉल जाणवला का, थंबनी सांगा मला. जर हातामध्ये व्हायब्रेशन कंपन आले असतील, ग्रेट. हीच ऊर्जा आहे जी उपचारक ऊर्जा तुम्हाला आता फील होते. या ऊर्जेचा बॉलला असं उचलून क्राऊन चक्रावर टाकायचं आहे. इथे ठेवा. इथे सेंटरला पॅक नाही करायचंय, इथे करायचंय, साईडने ठेवायची आहे. डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि ही दिव्य रेखी शक्तीची उपचारक ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामधनं ही दिव्य रेखी शक्तीची उपचारक ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थर्ड आय चक्रातनं ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थ्रोट चक्रातून हृदय चक्र, हृदय चक्रातून ही ऊर्जा, हृदय चक्रातून ही ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करत आहे. मणिपूर चक्रातून ही ऊर्जा स्वाधिष्ठान चक्र, आणि स्वाधिष्ठान चक्रातून ही ऊर्जा तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. दोन्ही हात मांडीवर ठेवा, तळहात आकाशाकडे. शरीरावर जिथेही दुखणं आणि पेन असेल तिथे लक्ष केंद्रित करा. तुमच्या हातांमध्ये दिव्य ऊर्जांच्या शक्तीचा फ्लो प्रवाहित होतो आहे आणि याच प्रवाहातनं तुम्ही तुमच्या वेदनांना कमी करू शकणार आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातातनं प्रवाहित होत आहे. तुमच्या हातांमधनं या ऊर्जांचा फ्लो प्रवाहित होतो आहे. तुमच्या दोन्ही तळहातांमधनं, सेंटर ऑफ द पाम, तळहातामधनं ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. दोन्ही हातांमधनं ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. आणि आता ही जी ऊर्जा तुमच्या हातात आलेली आहे, त्या ऊर्जेला तुमच्या शरीरावर जिथेही दुखणं असेल तिथे हलका स्पर्श करा दोन्ही हातांनी. जिथेही कुठल्याही प्रकारचा तणाव आणि वेदना असेल तिथे हलका स्पर्श करा. हा हस्तस्पर्श हलका ठेवा. हलवायचा नाहीये, फक्त हात स्टेबल ठेवायचा आहे कप शेप मध्ये. जिथेही वेदना आहे तिथे हात हलका स्पर्श करून ठेवा. हा हस्तस्पर्श कुणाला 3 मिनिटं ठेवावं लागेल, कुणाला 5 मिनिट ठेवावं लागेल. ज्या पद्धतीने या ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे, त्याच पद्धतीने या ऊर्जांचा अनुभव देखील तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी उपयोग करू शकणार आहे. सहजतेने या ऊर्जांचा स्वीकार करा. सहजतेने या ऊर्जांचा स्वीकार करा. सहजतेने या ऊर्जांचा स्वीकार करा.
ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमचा दिव्य उपचार करत आहे. शरीर लेवलचा ताण असेल किंवा मन लेवलचा ताण असेल, त्या सर्व वेदना आणि ताणाला बरं करत आहे. तुम्हाला हील करत आहे. तुम्हाला उपचारित करत आहे. सहजतेने या ऊर्जांचा स्वीकार करा. सहजतेने या ऊर्जांचा स्वीकार करा. सहजतेने या ऊर्जांचा स्वीकार करा. दोन्ही हातातनं प्रवाहित होणाऱ्या या दिव्य ऊर्जा, दोन्ही हातातनं प्रवाहित होणाऱ्या दिव्य ऊर्जा आपला दिव्य उपचार करत आहे. दिव्य उपचार करत आहे आणि संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला प्रदान करत आहे. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल. हात आणि शरीराचा भाग यामध्ये कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एक ऊर्जा जाणवेल. प्रत्येकाच्या शारीरिक संवेदना या वेगवेगळ्या असतील. प्रत्येकाला सारख्या संवेदना जाणवणार नाही आणि हातातून प्रवाहित होणाऱ्या ऊर्जांची फ्रिक्वेन्सी देखील कमी जास्त असेल. वेदना जास्ती असेल तर फ्रिक्वेन्सी जास्ती असेल आणि वेदना कमी असेल तर फ्रिक्वेन्सी कमी जाणवेल. या ऊर्जा प्रत्येकाला आपापल्या संवेदना वेगवेगळ्या जाणवेल. रेकीचा नियम की हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. या संवेदना ज्या जाणवत आहे त्या शांत होईपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. हा वेळ स्वतः रेकी ठरवते पेशंटच्या गरजेनुसार. हा वेळ आपण स्वतः ठरवू शकत नाही. अगदी सहजतेने स्वीकार करा या ऊर्जांचा. इझिली, इझिली, इझिली. आणि जर संवेदना संपल्या असतील तर दिव्य ऋतू शक्तीचा आभार माना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि चेक करा की तुमचा ताण किती कमी झालेला आहे. वेदना किती कमी झालेल्या आहे. जस्ट चेक इट. कुणाकुणाचा कमी झाला रेज युअर हँड अँड टेल मी. बोल बेटा स्वरा, काय झालं? तिच्या माझ्या पायाला आहे ना सकाळी थोडस बोटांच्या खाली थोडस ते दाबले ना की पेन होत होता आणि आता माझी भरतनाट्यमची एक्झाम आहे झाल्यानंतर तर ते मी तिथे केलं. आता मी असं दाबून बघते पण मला काय होत असं दुखत नाहीये. चला ग्रेट, छान. शिवाजी सर बोला, काय फरक पडला? माईक माईक ऑन करा सर. माईक माईक तिथे बटन आलं असेल ते. शिवाजी सरांचा माईक ऑन होत नाही. अजून कोणी आहे ज्यांचा पेन कमी झाला? एनीवन? हा, विनोद सर बोला. हॅलो. हा बोला सर. गुड इव्हनिंग मॅडम. स्माइल इव्हनिंग, बोला. छान अनुभव आला. माझ्या पायामध्ये, डाव्या पायामध्ये जरा वेदना होत होत्या आणि या रेकी उपचाराच्या माध्यमातून आता अतिशय चांगल्या पद्धतीने हिलिंग झालं आणि इतकं छान वाटायला लागलं की आता ते दुखायचं अजिबात जाणवत नाहीये. खूप छान वाटलं मॅडम. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सर. रुपाली जोशी मॅडम अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. माझ्या पाठीमध्ये पेन होत होतं ते आता थोडं कमी वाटतंय मला. चला छान, ग्रेट. बऱ्यापैकी कमी वाटतं. आता बघा, तुम्ही तुमच्या हाताने थँक्यू मॅम. पेन कमी केलेला आहे. ही ऊर्जा आज तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि ही फक्त 10% ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवल करून 100% ऊर्जांनी काम करता तेव्हा आपल्याकडे ऑलरेडी फोर्थ स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचा अनुभव आहे किंवा डॉक्टरांनी ज्या पेशंटला सांगितलं होतं की आयुष्यभर असंच जगावं लागेल, त्याच पद्धतीने आपण या ऊर्जांचा वापर करू शकतो. ओके. तर आता आपण वॉटर चार्जिंग शिकणार आहोत, कारण जल ही जीवन आहे आणि या पाण्याने रोज आपण आपल्या घरातलं वातावरण चेंज करू शकणार आहे. इथून पुढे आपल्या घरामध्ये काय म्हणू आपण, द्वेष, कलह या गोष्टी जर नाही पाहिजे आहे, तर जसं आपण कलशाचं पाणी घरात शिंपडतो ना, रोज तुम्ही अफर्मेशन देऊन पाणी शिंपडा आणि घरातल्या लोकांना चार्ज केलेलं पाणी प्यायला द्या. बघा तुमच्या घरातल्या एनर्जी कशा चेंज होणार आहे.
सो सगळ्यांनी पाणी घेतलेलं आहे सोबत, वॉटर चार्जिंग. आणि आज आपण सॉल्ट ऍक्टिव्हिटी घेणार आहोत पहिले, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं आपलं सेशन कम्प्लीट होईल. थोडं एक सिप पाणी प्यायचं, पाणी जास्ती पिऊ नका कारण आज 2-3दा पाणी प्यायला लावणार आहे मी. एक सिप पाणी नॉर्मली पिऊन बघा. कशासाठी? की त्या पाण्याची चव कशी आहे, रोज जे तुम्ही तुमच्या घरचं पाणी पिता त्याची चव कशी असते. ठीक आहे. आता तुम्हाला करायचं काय, त्या पाण्याला हातात घ्या. थँक्स टू मी पहिल्यामध्ये घेऊ शकता किंवा डिरेक्टली बॉटल हातात घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण बॉटलची कॅप ओपन करायची. बॉटलची कॅप ओपन करायची. ठीक आहे. आता अफर्मेशन द्यायचं आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, आणि मी या पाण्याची आभारी आहे. ठीक आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी पाण्याची, माझ्या पर्समध्ये समोरच्या याच्यात आहे. ठीक आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, आणि या पाण्याची आभारी आहे. आता अफर्मेशन द्यायचं आहे, पाण्याला हातात घेऊन असं 21 वेळा क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि म्हणायचं की हे पाणी मंदिरातल्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. 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 हे पाणी मंदिरातल्या तीर्थासारखं गोड झाले. हे पाणी मंदिरातल्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. 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 हे ईश्वर ऐसा ही हो. 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 आणि आता त्या पाण्याचा एक सिप घेऊन बघा काय फरक पडला पाण्यामध्ये. यू विल फाइंड द चेंज. काय काय चेंज झालं, रेज युअर हँड. कुणाकुणाच्या पाण्यामध्ये चव बदलली? सरोज मॅडम अनम्यूट करा. मॅडम, माझ्या पाण्याची चव बदलली आहे आणि ते तीर्थासारखं लागतं आहे. चला छान, ग्रेट. हा, सुनील सर अनम्यूट करा. सुनील सर, हा बोला. मी त्यांची वाईफ बोलते आहे. पाण्याची चव खरंच बदललेली आहे, थोडं गोड वाटतंय. चला छान. सुनील जाधव सर अनम्यूट करा. मॅडम नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय? येतोय येतोय सर, बोला. हा, पाण्याची चव पूर्ण बदलली होती मॅडम. एकदम छान वाटलं पिल्यानंतर पाणी. मग विचार करा, रोज आणि सकाळी जर आपण असं एक पॉझिटिव्ह ग्लासचं अफर्मेशन देऊन पाणी पिलं तर मग आपल्या आतमध्ये 70% पाणी आहे. पूर्ण शरीराची ऊर्जा सकारात्मकतेत बदल की नाही बदलेल? हो मॅडम, नक्कीच. आणि हे पाणी जर आपण शिंपडलं तर असं चार्ज केल्यानंतर मी घरात. आता तेच सांगते काय करायचं आता पुढे काय करायचं. सध्या तर आपण प्रॅक्टिकल, खरंच पाण्याची चव बदलू शकते का शब्दांनी, त्याचं प्रॅक्टिकल केलं. हा, आता या ऊर्जांचा वापर कसा करायचा हे आपण समजून घेणार आहे. ठीक आहे. ओके ओके मंदार ओके. मंदार सर बोला, काय वाटलं? गोड वाटलं मॅडम. चला छान. मला अगदी विचारायचं होतं, टोटल अफर्मेशन किती वेळा द्यायचंय? सर असं काही नाही, आपण 2 ते 3 मिनिटं हिलिंग करायचं तर ते होऊन जातं. ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, रोज सकाळी जे तुमच्या घरात पाणी भरलं जातं, फिल्टर असेल डिरेक्टली फिल्टरला तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. जर भरण्यांमध्ये पाणी साठवत असाल तर त्याला अफर्मेशन देऊ शकता. अफर्मेशन लिहून घ्या. पहिले रेकीची प्रार्थना करायची. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. मी स्वतःचा आभारी आहे, रेकीचा आभारी आहे, या पाण्याचा आभारी आहे, आणि हे पाणी पिणाऱ्या सर्वांचा आभारी आहे. ठीक आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाचा आभारी आहे.
आणि अफर्मेशन द्यायचे की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. अफर्मेशन राहील, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. ठीक आहे, अफर्मेशन कळलं? हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, असं 3-3 वेळा अफर्मेशन द्यायचं आहे. तर तुमच्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती जो पाहुणा म्हणून आला तरी सुद्धा तो म्हणेल की तुमच्या घरच्या पाण्याला काहीतरी वेगळी चव आहे, वेगळी ऊर्जा आहे. आणि पाण्याला जसं अफर्मेशन, आता जसं सरांनी म्हटलं की घरासाठी काय अफर्मेशन द्यायचं, तर ह्या घराची ऊर्जा हे या पाण्यामुळे संपूर्णतः सकारात्मकतेत बदललेली आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य लाभत आहे. ठीक आहे, आणि म्हणून ते पाणी घरामध्ये शिंपडून टाका. तुमच्या रेखी कशात तुमच्या इंटेन्शन सोबत प्रवाहित होत असते. आणि रोज असं पाणी शिंपडून बघा किंवा 8 दिवसात एकदा तरी पाणी शिंपडून बघा. यू विल सी द मॅजिक. तुमच्या घरामध्ये ज्या ऊर्जा येतील तेवढ्या पॉझिटिव्ह येतील, एवढ्या सकारात्मक येतील की रिझल्ट तुम्हाला जाणवेल की किती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्रॅक्ट केलेल्या आहे, किती सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या आहेत. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह एनर्जीज तुम्ही या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये अनुभव करू शकणार आहे फक्त अफर्मेशननी. ओके, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी की हे पाणी मी माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे चार करायचं की या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे, माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे, असं म्हणून ते पाणी चार्ज करून ऑफिसमध्ये तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी तुम्ही शिंपडू शकता आणि त्याचे चमत्कार तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघू शकता. ठीक आहे, याच पद्धतीने सेम अफर्मेशन आपल्याला, आता जे माझे बंधू किचनमध्ये जात नसतील, 2 मिनिटासाठी रोज किचनमध्ये जायचं, सकाळी 1 मिनिट, संध्याकाळी 1 मिनिट, आणि काय करायचं किचनमध्ये जाऊन जे काही अन्न तयार झालेलं आहे त्या सगळ्या जेव्हा वाढतात, वाढण्याच्या आधी, सर्व करण्याच्या आधी अफर्मेशन द्यायचं आहे की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. ठीक आहे, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला, म्हणजे घरात आपले मुलं असतील, ज्येष्ठ असतील, आपण असेल, सगळ्यांसाठी आपण या पद्धतीने अन्न चार्ज करू शकतो. आता सॉल्ट ऍक्टिव्हिटी आपण करणार आहे. अन्नाचं अफर्मेशन कळलं. आता काय करायचं आहे, ते जे मीठ तुम्ही वाटीत घेतलंय ना, ते नॉर्मल त्याची टेस्ट जिभेवर घ्या आणि त्याची चूळ भरून घ्या. मग नॉर्मल टेस्ट घ्या, मीठ किती खारट आहे, आणि मग पाण्याने चूळ भरून घ्या. त्याचा खारटपणा तोंडात राहिला नाही पाहिजे. नॉर्मल टेस्ट, पहिले मीठ किती खारट आहे ते बघण्यासाठी चूळ भरून टाका. ठीक आहे, आता तुम्ही चूळ भरलेली आहे. आता तुम्हाला त्या मिठाच्या वाटीत जे थोडंसं मीठ काढायचं, तर पूर्ण फिकं होऊन जाईल. थोडं हातावर घ्यायचं नाही मीठ, जे काही तुम्ही छोट्या वाटीत घेतलं असेल त्या मिठाला सांगा थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस सॉल्ट. ठीक आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस सॉल्ट. आणि त्या मिठाला म्हणा की तू एकदम टेस्टलेस झालेला आहे, एकदम फिका झालेला आहे. काय म्हणायचं त्या मिठाला? तू एकदम फिका झालेला आहे, एकदम टेस्टलेस झालेला आहे. तू एकदम फिका झालेला आहे, एकदम टेस्टलेस झालेला आहे. तू एकदम फिका झालेला आहे, एकदम टेस्टलेस झालेला आहे.
तू एकदम फिका झालेला आहे, तू एकदम टेस्टलेस झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे, तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. ठीक आहे. तू एकदम फिका झालेला आहे, तू एकदम टेस्टलेस झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे, तू एकदम टेस्टलेस झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे, तू एकदम टेस्टलेस झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे, तू एकदम टेस्टलेस झालेला आहे. तुला कुठलीही टेस्ट नाही आहे, तुला कुठलीही टेस्ट नाही आहे. तू एकदम फिका झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आणि आता त्या जे तुम्ही मीठ घेतलंय त्याची चव घेऊन बघा काय झालं. कुणाकुणाच्या हातातलं मीठ आधीपेक्षा फिकं झालं, त्याचा खारटपणा कमी झाला. बोला रुपाली मॅडम. माईक माईक ऑन करा रुपाली मॅडम. आधी खूपच खारट लागत होतं, खूप खारटपणा कमी झाला त्याचा एकदम. बघा तुमच्या शब्दांमध्ये किती पॉवर आहे. मग त्या मुलाला म्हणता मूर्खा गाढवा तू अभ्यास करत नाही हे म्हणण्यापेक्षा तू वेळेवर आणि तो नियमित अभ्यास अभ्यास करतो करतो. म्हणणं चालू करा. काय फरक पडेल विचार करा. जर तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकता तर मुलांना तसं म्हणा, अहोंबद्दल कंप्लेंट असेल आमचे हे ऐकतच नाही, आमची ही ऐकतच नाही असं म्हणण्यापेक्षा माझे हे रोज ऐकतात, माझी ही खूप चांगलं ऐकते, तर मग घरातलं वातावरण बदलेल की नाही बदलेल. तुमच्या शब्दांमध्ये खूप बदललंय पॉवर नाही. आहे. या सेशनमुळे एक झालं की हे माझ्या छोट्या मुलीला म्हणतात, अगं तू हे करू नको. म्हणलं तुम्ही नको असं नका सांगू, दुसरं काहीतरी करा असं सांगा म्हटलं तिला. हे नको म्हणले की ती 100% करणार म्हटलं, त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी करा असं सांगा म्हटलं तिला. चला ग्रेट. बघा तुमच्या शब्दांमध्ये किती पॉवर आहे, लक्षात आलं की नाही. चला थँक्यू. विनोद गायकवाड सर अनम्यूट करा. हॅलो. हा बोला सर. येस मॅडम. अतिशय एकदम इतका फरक पडला ना की जे मी मीठ पहिलं खाल्लं होतं थोडस, त्याची फार खारटपणा होता, पण आता त्याच्यानंतर त्याच्यावरच्या उपचार केल्यानंतर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर अतिशय म्हणजे त्याच्यातला खारटपणा फार कमी झाला. थँक्यू मॅडम, थँक्यू. चला ग्रेट, छान. प्रत्येक गोष्टीचं प्रॅक्टिकल शिकवताना त्याचे दोन प्रॅक्टिकलचे अर्थ असतात. आता याचा अर्थ काय की तुमच्या शब्दांमध्ये इतकी एनर्जी आलेली आहे रेकीच्या शक्तिपातानंतर की शब्द ही ब्रह्मांड आहे. तुम्ही जसे शब्द ब्रह्मांडाला द्याल तसे आपसे संभाळलो रे बाबा. नकारात्मक विचार करायचे नाही. सुनील जाधव सर बोला. सर माईक ऑन नाही झालं. हा. हा हॅलो मॅडम. हा, बोला सर. मला एक शंका होती की आपण हे चार्ज करतो ज्यावेळेला पाणी किंवा आता हे मिठाला आपण परमिशन दिलं त्यावेळेला प्रत्येक वेळेला हात रब केले पाहिजेत का आधी? हा, रब केल्याने काय होतं की आपण पहिले रेकीला कॉल करतो, मग हात रब करतो. रब केल्याने त्या एनर्जी ज्या असतात ज्या आपल्या पाम चक्रात येतात त्या ऍक्टिव्हेट होतात आणि मग त्याचे प्रॅक्टिकल खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतात आपल्याला. तसं ते आपण अन्नाला चार्ज करताना हात रब हा, करायच्या दोन्ही नंतरच थँक्स करायचं टू ते. मी थँक्स टू रेकी म्हटलं, दोन्ही हात रब केले, 2 मिनिटं हात म्हणजे 3 वेळा अफर्मेशन देईपर्यंत हात असे ठेवायचे आहेत. आणि रेकीच्या ओके. सेकंड लेवल जेव्हा तुम्ही शिकता ना, जगाच्या पाठीवर कोणत्याही वस्तूला व्यक्तीला हिलिंग पोहोचवू शकता, चार्ज करू शकता. मग तो अमरावतीतला व्यक्ती अमेरिकेला हिलिंग देऊ शकतो. एवढं तुमची एनर्जी अगदी. आणि हे प्रॅक्टिकल जसं आपण हे सगळे प्रॅक्टिकल घेतले त्याच पद्धतीने डिस्टन्स हिलिंगचे प्रॅक्टिकल आपण सेकंड लेवलच्या क्लासेसमध्ये प्रॅक्टिकली घेत असतो की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेतरी असलेल्या व्यक्तीला त्याला तिथे संवेदना जाणवतात आणि त्याचा त्रास कमी होतो. हे प्रॅक्टिकल आपण सेशनमध्ये घेत असतो. आणि एक प्रश्न आहे मॅडम मला आणखी, की आपण हे केल्यानंतर ते डिस्कनेक्ट करायचं राहून गेलं त्याला काय त्रास होतो का त्याचा? सर बघा, आता साधी गोष्ट सांगते की वॉटर चार्जिंग, फूड चार्जिंग याला डिस्कनेक्ट नाही केलं तरी फरक पडत नाही, कारण आपण बर. कुणाच्या एनर्जीशी कनेक्ट करत नाही. पण जर तुम्ही नाही. एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखत आहे आणि त्याला हिलिंग दिलं आणि त्याच्यानंतर डिस्कनेक्ट करायचं राहिलं तर तुम्ही त्या डोकेदुखीच्या एनर्जीशी कनेक्ट झाला होता. ज्या पद्धतीने डॉक्टर बरोबर आहे. ऑपरेशन करताना हँडग्लोव्ह घालतात, पीपीई किट घालतात, मास्क घालतात, तर ते का घालतात? कारण ते प्रोटेक्शनसाठी. मग आपल्याला सुद्धा प्रोटेक्शन. आणि ऑपरेशन झाल्यानंतर स्वतःला सॅनिटाईज पण करतात. त्याच पद्धतीने आपल्याला एनर्जी डिस्कनेक्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या मुलाचा खेळता खेळता बॉल चिखलात पडला आणि त्या मुलाने ते काय केलं,
डायरेक्ट काढला तर त्याचा हात भरेल ना, मग तो काय करेल, एखादा बरं. प्लास्टिक बघेल आणि मग तो किंवा हँडग्लोव्ह घालून तो बॉल बाहेर काढेल. सेम आपल्याला की आपण जर एखाद्या पेशंटला हील केलं, त्याची ऊर्जा नकारात्मक आहे, तो आजारांना सामोरे जातोय आणि डिरेक्टली आपण तशाच कनेक्शन मध्ये राहिलं. म्हणजे अगदी आत्ताच आपलं 3 ते 4 नाही, माझं 2 ते 3 ची एंजल मास्टर ट्रेनरची बॅच चालू होती. त्याच्यात मी काही टेक्निक शिकवल्या, माइंडशी माइंड कसं कनेक्ट होतं. आणि त्या कनेक्शन मध्ये एका मॅडमनी, मी प्रॅक्टिकल करतोय ते दुसऱ्या मॅडम सोबत, आणि त्या मॅडमनी अजून दुसऱ्या एका मॅडमशी कनेक्शन फॉर्म केलं. आणि ते प्रॅक्टिकल झाल्यावर त्या मॅडम म्हटलं, अक्षता म्हणून तुम्ही मला माहिती आहे म्हटलं कनेक्शन कोणाशी तरी फॉर्म केलं. तर त्यांनी म्हटलं की मी आवडा, आणि मग त्यांना विचारलं का हो मॅडम तुमचं डोकं दुखत आहे का, कारण मला अर्ध डोकं तुमचं भारी पडल्यासारखं माझं डोकं जाणवलं. हे का बरं? कारण त्यांनी कनेक्ट. कनेक्शन फॉर्म केलं, तर त्यांची एनर्जी बरोबर तुम्हाला जाणवते. आणि बरोबर. डिस्कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे. सगळे सेशन जे काही मी सांगते हे सगळं प्रॅक्टिकली घेत असतो आपण. बरं. थँक्यू मॅडम. थँक्यू. श्रद्धा पुरोहित. हॅलो मॅम. हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो मॅम, गुड इव्हिनिंग. स्माइल इव्हिनिंग, बोला. मॅम, मला एक प्रश्न विचारायचा होता. ऍक्च्युली आपण आता जी हिलिंग प्रोसिजर केली ना, हम्म. ज्याच्यामध्ये आपण पहिलं प्रे केलं आणि त्यानंतर आपण हील केलं स्वतःला, आणि त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी करतो. तर प्रत्येक वेळेला आपण म्हणजे वॉटरसाठी किंवा स्वतःसाठी करताना प्रत्येक वेळेला सेम प्रोसिजर करायचंय का, फर्स्ट टू एंड? हो. म्हणजे पर्सनली स्वतःसाठी करताना ज्या आपण स्टेप्स वापरणार त्याच आपण वॉटरसाठी सुद्धा त्या स्टेप वापरायच्या का? हॅलो मॅम, आवाज येत नाहीये. सकाळची. हा बोला श्रद्धा मॅडम. हॅलो मॅम. हा बोला. हा, मला असं विचारायचं होतं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला जेव्हा स्वतःला हील करायचंय तेव्हा आपल्याला सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत का? म्हणजे पहिलं कॉल करायचंय आणि मग त्यानंतर हील करायचं, स्वतःला बॉडीला पूर्ण हील करायचंय, आणि नंतर मग आपण बाकीच्या इतर गोष्टी म्हणजे ज्या काही आपण एनर्जी घेणार आहोत मॅडम वॉटरसाठी दैनंदिन किंवा प्रॅक्टिस काय. काय करावी हा विषय मी घेणार आहे तुमचा. ओके. ठीक आहे, तो अजून व्हायचा आहे हा, सध्या. मला तेच एक्झॅक्ट. नाही नाही, ते आपण शिकणार. दैनंदिन प्रॅक्टिस आजारानुसार कुठल्या पॉइंटला हील करायचं त्याचं प्रोटोकॉल सुद्धा तुम्हाला देणार आहे. आधी मी समजावून सांगेल, बाकी तुमच्या नोट्समध्ये आहेच ते. ठीक आहे, तुम्हाला सगळे नोट्स पीडीएफ वगैरे सगळे तुम्हाला शनिवारी भेटतील. उद्या क्लासला सुट्टी आहे फक्त दसऱ्यानिमित्त. ठीक आहे, ओके. स्वरा मॅडम, स्वरा बोल बेटा. मॅडम मी ते केलं पण मला अजूनच खारट लागलं, ते जास्तच खारट लागलं. अफर्मेशन, अफर्मेशन प्रॉपर दे. रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, तुमच्या इंटेन्शन सोबत जाते, तर इंटेन्शन प्रॉपर ठेवायचं. मनामध्ये जर ते करत असताना विचार होईल की हे होणार नाही तर नाही होणार, म्हणून अभ्यासाच्या नेहमी विचार काय करायचा, येस मी पहिला क्रमांक घेणारच आहे. ठीक आहे, ओके. मला हे जमेल की नाही जमेल हा विचारच करायचा नाही, सगळं जमतं. होता. म्हणजे मी हेच केलं की हे असं पुन्हा असं टेस्टलेस झालंय असाच विचार केला होता आणि तसंच बोलत होते, पण ते जास्तच खारट झालं. परत एकदा करून बघ प्रॅक्टिकल. ठीक आहे, अजून काय केलं मी? तरी खारट झालं. हम्म. चला ठीक आहे, एकदा परत उद्या सकाळी उठल्यावर करून बघ, मग समजेल. तू सकाळी अटेंड हा केलं ठीक. होतं का पहाटे? हो. हा, मग जमेलच, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हम्म. चल, ओके. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे वॉटर चार्ज आणि हे झालं. आता आपण बघणार आहे दुसऱ्यांना स्पर्शाच्या माध्यमातून हील कसं करायचं. दुसऱ्यांना स्पर्शाच्या माध्यमातून हील कसं करायचं. ठीक आहे, जेव्हा आपण लोकल बॉडी पार्टचा औरा क्लीन करतो त्याचे व्हिडिओ तुम्हाला नोट्स सोबत भेटतील. तर लोकल बॉडी पार्टचा दुसऱ्यांचा औरा क्लीन करून मग आपण त्या ऊर्जा हील करू शकतो.
उद्या जमतंय का 11 वाजता? 11-12 वाजता? चल ओके. सो आता आपण बघणार आहोत दुसऱ्यांना हील कसं करायचं, दुसऱ्यांच्या एनर्जीला हील. तर सगळ्यांनी, तुमच्याकडे कोणाकडे पेशंट आहे का ज्यांचं काही दुखत आहे, दुसरा व्यक्ती, त्यांना सोबत घ्या. त्यांच्यावर आपण आता प्रक्रिया करणार. तुमच्या घरी एखादा पेशंट असेल ज्याचा आत्ता काही दुखत आहे, अशा पेशंटवर आपण हिलिंग करणार आहोत. एनीवन? चला ठीक आहे. प्रॅक्टिकलला सगळ्यांनी उपस्थित राहायचंय. आहे का कुणाकडे? कोण करणार आहे मला दिसू तर द्या. ज्या व्यक्तीला तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला हील करणार आहे आणि त्यांचं दुखणं कमी करणार आहे. ठीक आहे. कधी पण हिलिंग करताना त्या व्यक्तीला आपल्याला एखादं पायाखाली आसन ठेवणं खूप गरजेचं आहे. काय झालं ते? मी आयफोन कुठे? आयफोन तिथे ठेवलाय. सापडतच नाही. ओके. तर आता त्या रेकीचं प्रार्थना करा माझ्यासोबत. रेकीचं प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि मग ज्या व्यक्तीला तुम्ही हिलिंग करत आहे त्या व्यक्तीचा आभार मानायचं की मी समोरच्या त्या व्यक्तीचं, म्हणजे माझा मुलगा मुलगी पती पत्नी जे काही आहे त्या व्यक्तीचं आभारी आहे असं म्हणायचं आहे. ठीक आहे. जे काही तुमचं नातं आहे त्या व्यक्तीसोबत, त्या व्यक्तीचं आभार मानायचं आहे. ठीक आहे. ही प्रार्थना केल्यानंतर आता दोन्ही हात रब करा. एक एनर्जी बॉल तयार करा आणि त्या व्यक्तीला जिथे दुखत आहे तिथे हात ठेवून द्या. 5 मिनिटं 7 मिनिटं हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपे. हात ठेवा ना जिथे दुखत आहे दुसऱ्यांचं, आणि दुसरं कोण नसेल तर परत तुमचं काय दुखत असेल तिथे ठेवून द्या. दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श करा. हस्तस्पर्श हलका असला पाहिजे. जिथे दुखत आहे तिथे हात ठेवायचा आहे. शरीराचा जो भाग दुखतो आहे त्या भागावर हात ठेवायचा आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. कुणाला थंड, कुणाला गरम, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा, प्रत्येकाच्या संवेदना या वेगळ्या असतील. हस्तस्पर्श हलका ठेवावा. एक रेकीची ऊर्जा एका पार्ट पर्यंत पोहोचण्यासाठी मिनिमम 3 मिनिटं लागतात. मॅक्झिमम रेकी ठरवते पेशंटला गरज किती आहे. तर रेकी ऊर्जा पोहोचण्यासाठी 3 मिनिटं लागतात. ठीक आहे. 3 मिनिटाच्या आधी त्यांच्या संवेदना संपल्या, त्यांनी अजूनपर्यंत त्या प्रॉपर केल्याच नाही, ते रिझल्टची अपेक्षा नाही करू शकत. ठीक आहे. हातातून संवेदना 5 ते 7 मिनिटं तरी कोणा कमीत कमी हिलिंग द्यावं लागतं, तरच त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट असतात. ज्यांच्या संवेदना संपल्या त्यांनी थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं. समोरच्या व्यक्तीचा आभार म्हणून नाभीपासून एनर्जी डिस्कनेक्ट करायची. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, कट कट कट, डिलीट 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 म्हणून हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत ऊर्जांना
डिस्कनेक्ट करायचं आहे. चला, सो बघा पेशंटला किती टक्के कमी झालं आहे. ज्यांनी दुसऱ्यांना हिलिंग केलं, मगाशी आपण सेल्फ हिलिंग बघितलं, दुसऱ्यांचा ताण किती कमी पडला सांगा बरं. ज्यांनी दुसऱ्यांना हिलिंग केलं हँड रेज करा, कोणी कोणी दुसऱ्यांना हिलिंग केलेलं आहे. वी कॅन चेक नाऊ. सुधीर सर, काय कमी झालं बघा, विचारा. किती कमी झालं सांगा. माईक ऑन करा सर. सुधीर सर, हा बोला. हा, बरंच कमी झालं. तिथे तिथे सायनस सारखा त्रास होता. थोडं असं गरम गरम वाटलं हा, थोडं. चला, हा. ग्रेट. ती अभिनंदन. जण सर तुम्ही घरच्या घरी मॅडमला ठीक करू शकता. हो, चला, छान. थँक्यू रुपाली, थँक्यू. थँक्यू. रुपाली जोशी मॅडम बोला. मी आईच्या हाताला केलं. पहिल्यांदा तिला 2 वेळा थोडं जोरात ठणका वाजल्यासारखं वाटलं, पण आता ती म्हणते की बरं वाटतंय म्हणून. येस, ग्रेट. हेच होतं, तो थंडका कधी कधी वाढतो. तो होमिओपॅथी औषध घेतल्यावर कधी कधी हेवी म्हणजे तो डोस त्रास वाढतो, मग कमी. तर सेम रेकीमध्ये कधी कधी तो त्रास काही म्हणजे असा पॉइंट मध्ये वाढतो आणि मग एकदम ड्रॉप होतो. हा, म्हणजे आता मी काय डोळे नाही. मिटले होते, तर ती 2 वेळा ओरडली, अगं थांब मला ठणका बसतोय म्हणून. आणि मग आता म्हणते की आता रिलीफ आहे, आता काही वाटत नाहीये म्हणून. चला, ग्रेट. अभिनंदन की तुम्ही तुमच्या आईला हील केलं. छान. थँक्यू मॅम, थँक्यू. ओके, स्वाती गवई मॅडम बोला. माईक माईक ऑन करा, स्वाती मॅडम बोला. हा हा मॅडम, मी माझ्या मुलीचं केलंय. तिचा हात दुखत होता, ती सांगेन तुम्हाला. पहिले मला गरम वाटलं आणि त्याच्यानंतर सांग. चला, आणि छान. मग बरं वाटलं. आईला थँक्यू म्हणता का, की आईने तुला हील केलं. ओके, छान. थँक्यू मॅडम. थँक्यू. स्वरा बेटा बोल. टीचर, मी माझ्या मम्मीला हिलिंग केलं, तर हा, मम्मीला तिथे असं एकदम गरम वाटलं आणि छान वाटत होतं. आणि आता ते कमरेला ते दुखत होतं ना, आता ते दुखायचं थांबलंय, म्हणजे बऱ्यापैकी कमी झालं. चला, छान. ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन. आता बघा, याला 10 वर्षाच्या पलीकडचं कोणीही शिकू शकतं, कोणीही या ऊर्जा वापरू शकतं. याच्यात कुठलंही नाहीये. म्हणजे असं हे नाहीये, जात धर्म पंथाचा भेद नाहीये, वयाचा भेद नाहीये, शिक्षणाचा भेद नाहीये. आपण या हिलिंग ऊर्जा शिकून ऍटलिस्ट सामाजिक लेवलवर कुणाच्या मदतीसाठी पोहोचलो, तर त्याचा रिझल्ट खूप छान आहे. सामाजिक लेवलवर आपण हे कार्य करून इतरांच्या जीवनामध्ये जी पॉझिटिव्हिटी आपल्याला निर्माण करायची आहे, त्याचं एक सुंदर उदाहरण आपण बनवू शकतो. आणि आपल्या स्पर्श मात्र्याने आणि सेकंड लेवलमध्ये तर विदाऊट एनी टच जगाच्या पाठीवर कुणालाही तुम्ही हील करू शकता. आज माझे कित्येक विद्यार्थी आहे जे 10वी-12वीच्या मुलांच्या परीक्षेसाठी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या परीक्षेसाठी डिस्टन्स हिलिंग देतात आणि त्यांना त्या परीक्षेमध्ये यश मिळवण्याचं काम करतात. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की माझा मुलगा 9th मध्ये असताना त्याची तब्येत बिघडलेली होती, थोडं एन्झायटीचा प्रॉब्लेम त्याला झालेला होता आणि तो जवळपास 4 महिने शाळेत नाही गेला 9व्या वर्गात असताना. ट्युशनला सोडून द्यायची, तिकडून आल्यावर मी माझा लॅपटॉप ऑन करून बॅग चालू करायची, ट्युशन मधनं फोन यायचा घेऊन जा. मी ही परिस्थिती त्याच्या वेळेस बघितली. पण रेकी काय करू शकते, आणि रेकी सोबत मी त्याला NLP चे सेशन दिले. मी NLP मास्टर कोच पण आहे. तर या दोन्ही प्रक्रियांचा वापर करून ज्या मुलगाला 9व्या वर्गात 60% भेटले, तो मुलगा टचवूड 10व्या वर्गात 90% घेऊन पास झाला. हा रेकीचा रिझल्ट मी माझ्या जीवनात, असे तर खूप सारे अनुभव मिळवले, पण हा माझ्या जीवनातला एक महत्वाचा अनुभव होता. की आणि म्हणून आज अनेक विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम करतो, त्यांना डिप्रेशन, एन्झायटी, ओसीडीच्या प्रॉब्लेम मधनं काढण्यासाठी रेकी सोबत NLPचं कॉम्बिनेशन खूप कामात येतं आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. चल, अजून कुणाचे काही प्रश्न आहेत आता? एनी क्वेश्चन, एनी डाऊट? काही प्रश्न आहेत का कुणाचे? बोला सर, माईक ऑन करा. हा हा मॅडम, ते शक्तिपद चा केला नाही मी. सकाळी मिस झाला माझ्याकडून. बघा सर, त्याच्यासाठी 2 उपाय आहेत. एक, हा. आपली नेक्स्ट लेवल म्हणजे आता जी बॅच फ्रीवाली चालू होईल ती दिवाळी नंतर चालू होईल, 4 किंवा 5 मेला. ठीक आहे, कारण आमचा 2 नोव्हेंबरला 2 नोव्हेंबर, सॉरी, 5 नोव्हेंबर महिन्यात चालू होईल, 4 किंवा 5 नोव्हेंबरला. कारण 2 नोव्हेंबरला आमचा एक पुण्याला इव्हेंट आहे, तर त्याच्यामुळे
सध्या आम्ही तिकडे बिझी राहणार आहोत. तर आपली बॅच जी ही आहे ऑनलाईन, तेव्हा तुम्ही शक्तिपात घेऊ शकता. दुसरा उपाय हा आहे की जे लोक सेकंड लेवलला ऍडमिशन घेतील आणि ज्यांचा शक्तिपात राहून गेलेला आहे, तो शक्तिपात मी सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी मी पूर्ण करून देणार. ठीक आहे, तर हे दोन ऑप्शन्स आपल्याकडे आहे. सेकंड लेवलची जी बॅच आहे ती आपली आता 6 तारखेपासून चालू होणार आहे. 6 ऑक्टोबर पासून चालू होईल आणि ती 17 ऑक्टोबर पर्यंत आपली चालू राहील आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यानंतर ती बॅच आपली मास्टर लेवलची चालू होणार आहे. ओके, तर आपलं जे सेकंड आणि थर्ड लेवल असतं त्यामध्ये जनरली आपण गुरुवारपासून ऍडमिशन प्रोसेस चालू करू शकतो, पण उद्याचा दसरा आला त्याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस आपली शुक्रवारपासून चालू राहील. तर आपली रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, त्याच्यासोबत दोन अजून कोर्सेस आहे, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग. या 4 कोर्सेसची फी मिळून आपली फी राहते 6,000 रुपये. ज्यांना कुणाला नेक्स्ट लेवलला यायचं असेल तर ते येऊ शकतात. आणि त्याच्यात तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे, असं नाही की एकदा फी भरली आणि एकदाच क्लास. कारण मला माहिती आहे प्रत्येक वेळेस आपण पहिली बॅच आपली शिकता शिकता जाते, काय डोक्यावर गेलं काय डोक्याच्या बाहेर गेलं असं असतं. आणि खरी टीचरची गरज पडते जेव्हा आपण प्रॅक्टिस चालू करतो, आणि तेव्हाच आपल्या हातात टीचर नसतात कारण आपला ऍक्सेस संपलेला असतो. म्हणून मी माझ्या प्रत्येक कोर्सचा ऍक्सेस केवढा दिलेला आहे, माझ्या लाईफ टाईम, तुमच्या लाईफ टाईम नाही. ठीक आहे, कारण जब तक चाबी भरी रामने वाला किस्सा आहे. तर जोपर्यंत मी हे सगळे क्लासेस घेणार आहे तोपर्यंत लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डिंग सेशन तुम्ही कितीदा रिपीट करू शकता. आज माझे 7-8 वर्ष जुने स्टुडंट देखील कधी त्यांना प्रश्न पडला की ते कॉल करतात किंवा क्लासमध्ये येऊन त्यांचा प्रश्न विचारतात आणि आय एम रेडी फॉर आन्सर, कारण मला जेवढं जमतं तेवढी माझी मदत करण्याची तयारी असते. आणि म्हणूनच लाईफ टाईम ऍक्सेस दिला गेलेला आहे. माझं ऍप आहे, ऍपमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतं. असं रोजचं रेकॉर्डिंग इथे नाही मिळत, कारण ते कसं असतं, तुमचा मोबाईल खराब झाला, मोबाईल बदलला, डेटा डिलीट झाला तर ते तुमचं सगळं डेटा जातो. म्हणून प्रॉपर तुम्हाला ऍपमध्ये प्रत्येक बॅचचं रेकॉर्डिंग दिलं जातं, जेणेकरून तुमचं काही मिस होऊ नये. त्याचाही लाईफ टाईम ऍक्सेस आहे आणि माझ्या लाईव्ह सेशनचा पण लाईफ टाईम ऍक्सेस मिळतो. तर त्याची फी जी आहे ती 6,000 रुपये आहे आणि ते आपले जे ऍडमिशन आहे तर तुम्ही ती करू शकता. ठीक आहे, चल स्वरा ओके. बेटा प्रश्न आहे, बोल. टीचर, माझा भाऊ आहे ना, तो 12th जेई ची एक्झाम देतो, मग त्याच्यासाठी काय अफर्मेशन द्यायची? बेटा लेव्हल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी असते, जिथे आपण जास्तीत जास्त लोकांना अन्न पाणी चार्ज करून देऊ शकतो. करणार आहे ऍडमिशन, हा, काय सेकंड लेवल करणार आहे. हा, नाही मी सांगते सध्या, तर त्यामध्ये मग ते डिस्टन्सच्या टेक्निक शिकवल्या जातात की ते एक्झाम पिरियडच्या वेळेस त्याचा रूम कशी आपण चार्ज करायची, त्याला प्रोटेक्शन कसं द्यायचं, त्याची बुद्धी कशी सक्षम राहिली पाहिजे, या सगळ्या याचे सिम्बॉल्स आणि सगळ्या एनर्जी त्या नेक्स्ट लेवलमध्ये शिकवल्या जातात. सेकंड लेवल, थर्ड लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, हे 4 कोर्सेस मिळून आपली फी 6,000 रुपये आहे. ठीक आहे, सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग. ओके, अजून काही प्रश्न आहे कुणाचा? एनी क्वेश्चन, एनी डाऊट? चला, माझी पहिली बॅच आहे जिथे मला प्रश्नांची उत्तरं कमीत कमी द्यावे लागत आहे, नाहीतर प्रश्न संपत नाही आणि हँड्रेज, कारण माझं प्रॉमिस असतं. आणि ती बॅच लास्ट डेला कम्प्लीट करायला मला 3-3, 3.5 तास लागले त्याआधी. पण सगळे आता नवरात्र आणि दसऱ्याचं हे आहे, त्याच्यामुळे अक्षरशः तुम्ही जुने रेकॉर्डिंग बघा युट्यूबवरचे सेशन, लास्ट डेचं जे असतं ना, प्रॉमिस असतं माझं की शेवटचा हँड रेज, इथे हँडच रेज नाही होत तर प्रश्नांचा प्रश्नच नाही पडत आहे. ओके, बाली मॅडम बोला, काय म्हणताय? मॅम, मध्ये भरू शकतो का पेमेंट? काय पेमेंट जे आहे ते हा, किस्त मध्ये भरू शकतो का? पण त्यासाठी तुम्हाला आमच्या टीमशी संपर्क साधावा लागेल. ग्रुपवर तुम्हाला फ्रायडेला मॉर्निंगला मेसेज येणार, त्याच्यात तुम्हाला नंबर दिला राहील, तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आमची टीम तुम्हाला गाईड करेल की काय करायचं. ठीक आहे, थँक्यू. ओके. हा, रुपाली जोशी मॅडम बोला, माईक माईक ऑन करा. रुपाली जोशी, माईक ऑन करा. टायमिंग काय असणार आहे मॅम त्याचा? मॅडम आपली कुठलीही बॅच जी चालू होते ना, तर ती 3 टाइम मध्ये रोटेट होत असते. 5:30 ते 6:30, त्याच्यानंतर आपलं 3 ते 4 आणि 4:30 ते 5:30.
या 3 बॅचेसमध्ये कंटिन्यू त्या बॅचेस रोटेट होत असतात. एक बॅच चालू झाली लेव्हल 1 तर ती लेव्हल 1 मास्टर लेव्हल संपेपर्यंत सेम टायमिंग असतं. ओके, म्हणजे आमचा जो टायमिंग राहणार आहे तो 5:30 ते 6:30 ते राहणार आहे. 6:30 राहील. ओके ओके ठीक आहे, थँक्यू मॅम. अंजली पागे मॅडम. अंजली पागे मॅडम, माईक ऑन करा मॅडम. माईक ऑन करा. माईक ऑन नाही झाला तुमचा. माईक ऑन नाही होते तुमचा. चला ठीक आहे. सगळ्यांना उद्याच्या विजयादशमीच्या आणि महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण भेटूया परवा याच ऊर्जांसोबत आपल्या नियमित वेळेवर. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.